बातमी पुण्यातल्या प्रकरणाची आहे। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलाय। गर्भवती महिलेला उपचारासाठी तत्काळ दाखल करून न घेणे हे रुग्णालयाची चूक होती असं अहवालात स्पष्ट म्हटलंय। राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी 5 सदस्यांची समिती स्थापन केली आहे। या समितीच्या अध्यक्षांनी प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाला सादर केला होता आणि त्यात ही माहिती समोर येते। अहवालात काय आहे आपण पाहूया। पेशंटला ऍडमिट करून न घेणं ही मोठी चूक आहे असं म्हटलंय। चौकशी समितीचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर ठपका आहे। समितीच्या अध्यक्षांकडून अहवाल आरोग्य विभागाला सादर करण्यात आलाय। सविस्तर अहवाल तयार करण्याचे समितीचे काम सुरूच आहे। पुढील 2 दिवसात समिती सविस्तर अहवाल सादर करणार आहे। रुग्णाशी संबंधित सर्व कागदपत्र, वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल यांचा समिती अभ्यास करणार आहे।